आणि म्हणून हात लावावा लागतो. आणि त्या आलात. आता रेड कंप्लीट होईपर्यंत कोणी इथून जाणार नाही. पवार, दरवाजा लावून घ्या. हो सर. हे काय कोणाला धमकी देतो तू? अरे कोणाला धमकी देतो तू? धमकी नाही देते, समजून सांगतोय. आणि तुम्हाला समजत नसेल ना तर मग पोलीस आहेतच. हो मॅडम, तुम्ही बघत काय बसलायत? तेव्हा तुमच्याकडचं सगळं सोनं आणा आणि पावत्यान सकट आणा. ज्याच्या पावत्या नसतील ना ते सगळं सोनं जप्त होईल. हे बस झालं, त्यालाही झालं. आता डोक्यावरून पाणी जायला लागलंय. हे आता लईच अति व्हायला लागलंय तुझं. ए पुरे बाळा, तू तू ह्यांना दाखवस तुझा नवरा कोण आहे ते. तू कोणाची सून आहे ना ह्याला कळू दे एकदा. याचा समजा माझच उतरवतो मी आता. त्याला कडे बघतोच मी जरा. तुझं लगेच जावई बापूंना फोन कर. जावई बापूंना म्हणा तुम्ही इकडे काय चाललंय ते ताबडतोब बघा. तुला तर बघतो रे मी. तुझी तर वाटच लावतो मी आता. सांगच बघतो तुमच्याकडं. तुम्हाला काय करायचं ते करा. अरे पास्तावा लागत हवालदार, ती कोठी फालती करा. या विचार करून करून डोक्याचा बोगा झालाय. त्या दाजींना एक काम सांगितलं होतं ते त्याने केलंय काय माहिती. सळातच जाऊन विचारतो. कसला आवाज येतोय? गाडीचं साऊंड चालू राहिला काय? तर बंद आहे. कसला आवाज? हर माझाच फोन वाजतोय. हानकी बडीवचा फोन. आणि तोही मला. हानकी बडीव मला स्वतःहून फोन करताय. म्हणजे आज सूर्य पूर्वेला नाही पश्चिमेला उगवलाय. हा, पण या मला कशाला फोन करत असतील? भांडायला? हा, माणसं का पाठवली म्हणून भांडायला फोन केला असेल. नाहीतर माणसं तिथं पोचलीच नाहीत म्हणून विचारायला भांडायला फोन केला काय? नाही, पण एवढं असं वारंवार फोन का करतायत मला? हा, मी सकाळी जशी गंमत केली तशी यांना गंमत करायची असेल माझी. हा ओ आणखी बडी, मी तुम्हाला आता हळूहळू ओळखायला लागलोय बरं का. हा, तेज प्रताप फोन उचल. हे वैदी, अगं काय झालं? फोन लागतच नाही का? नाही ना पप्पा. अगं जेव्हा गरज असते तेव्हा हा कधीच जागेवर नसतो. परत आणखी बडीचा फोन. एवढं का फोन करतायत मला? हे भांडायला लई उतावळे झालं काय? मी नसतो उचलत आता फोन. वाजू दे. त्याला रमावतीचा आवाज म्हणून घ्यायचं. आता फोनचा आवाज येत नाहीये का ह्याला आता? यार, बाजूला. एक मिनिट सर, थांबवा हे सगळं. हे बघा, तुम्ही खूप चुकीचं करताय. जर तुम्ही जे काही शोधताय ते तुम्हाला नाही सापडलं ना, मी स्वतः तुमच्या अगेन्स्ट कंप्लेंट करणार आहे. हे जे काही डॅमेज तुम्ही केलंय ना त्याची रिकव्हरी तुम्ही द्यायची आहे. मुळात तुम्ही हे सगळं का करताय मला हेच कळत नाही.
सर मी खरं सांगते, आम्ही खूप साधी खूप सरळ माणसं आहोत. आम्ही असं काय केलंय? तुम्ही काय केलंय हे सोडून द्या, पण तुमच्या बापाने काय दिवे लावले ना ते आता समजायचंच तुम्हाला. साहेब लईच पाच चढला का रे तुला? पप्पा अगं नाही, हे मुद्दाम करतो हे, समजा हे सगळं. तुला ना आमची खरी ताकद माहित नाही म्हणून तू असं सगळं वागतोयस. माई साहेब मक्तेदारांना ओळखतो का? त्या माई साहेब मक्तेदारांचा व्याई आहे मी, व्याई. त्यांचा पोरगा आहे ना, त्याचा सख्खा सासरा आहे मी. हिचा नवरा आहे तो, ही पोरगी आहे माझी. कळलं का? आणि ध्यानात ठेव, तुझ्यासारख्या सापाने ना माझ्यासारख्या गरुडा संघ पंगा नसतो घ्यायचा. नीट. तू काय बघत बसली? तू फोन लाव का माई साहेबांना? तू असा हसतो काय राक्षसासारखा? तू काय का मज्जा बघतो का आमची? तू फोन लाव, तू फोन लाव, आधी फोन लाव. पप्पा थांबा थांबा, मी 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 फोन लावते. हा तुम्ही नका काळजी घेऊ, तुम्ही नका घाबरू यांना. तुम्ही प्लीज आज जा. ताई ताई त्यांना आत नाही. आत कशाला? मी कशाला आत जाऊ? तुला काय वाटतं मी घाबरतो का? मी भेट नसतो ह्यांना. अरे याच्यासारखे असे 100 अधिकारी रोज खिशात घालून फिरतो. ह्यो धनाची जास्त. 100 काय? आता कसा खिसा झाडतो तुमचा ते बघाच. तू तर बोलूच नको रे फुकणीची. शिवी? एका सरकारी अधिकाऱ्याला शिवी देताय तुम्ही? फुगणीच्या शिवी नाहीच हे. तुम्ही कुठे बी जाऊन तपासा ते. आम्ही काय शिवी देतोय कोणाला? त्यांच्या वतीने मी माफी मागते. ते काही बोलणार नाही आता तुम्हाला. हा समजावा तुमच्या वडिलांना. सर ऐका ना प्लीज, एक थोडा वेळ तुम्ही थांबा. मी एक कॉल करते फक्त, तोपर्यंत थोडा वेळ थांबा. हे पहा, हे काम थांबणार नाही. हे सरकारी काम आहे. रेड पूर्ण होईल तेव्हाच हे काम थांबेल. दिन्या, चहा घेशील ना? नाही नको. अरे घे यार. ओ दादा, चहा बनव एकदम मस्त कडक. अरे हे बघ, याच्यात आता कॉल आहे. मी विचारलं त्या माणसांचं काय झालंय, काय उत्तर देऊ? एक काम कर, कोणाचं सुरू नको. अरे असं कसं? म्हणजे बाहेर कुठं भेट